आता या भेटायला या. मंगलाष्टक तरी होते. कृष्णाच्या लग्नाला पण जायचं आपल्याला. सावधान लवकरच कमिंग सून. की ऋषीचं लग्न कधी होईल आणि मोहितचं लग्न कधी होणार आहे. वेलकम वेलकम बॅक. कुठली तरी ट्रिप प्लॅन करतोय जी होणार नाही. अरे बाबा किंवा सर जय महाराष्ट्र पब्लिक. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता माझ्या ह्या ब्लॉग मध्ये अशी लोक आहेत माझ्या माझं तोंड केलं पाहिजे. नको नको. कळते का तुम्हाला व्हिडिओ कोणी पकडला आणि मागे कोण बसलं? तुम्ही गेस करू शकता का? आता गाडीत आम्ही आता चाललोय आक्याच्या लग्नाला आणि माझं स्वतःचं कपड्याचं दुकान असून मला कपडे मिळाले नाही घालायला. कंटाळा केलायस तू. कंटाळा काय यार, मला वाटलं कुठली तरी होऊन जाईल. दूर दूर काही कपड्याचं दुकान नाही ना, काही नाही ना. लोकांना आवाजावरूनच कळलं असेल हे कोण बोलते ते दोन साईडने. कॅमेरा मागचा आवाज कळला ना. मी अशी तर अजिबात नाही बोलत आहे, अजिबात नाही बोलत आहे मी असं. अगं ते सगळे मागचे ब्लॉग जाऊन बघतील त्यांना सगळं सापडेल. तू असं बोलू नको. मग त्यांना इम्प्रुव्हमेंट दिसेल. हा इम्प्रुव्हमेंट दिसेल. इम्प्रुव्हमेंट नमस्ते. नमस्ते. तिने समजून गेले पटते मागच्या. त्यांनी तो मफलर परत घातला. माझ्या पहिल्या ब्लॉग मधले कॅरेक्टर्स परत घेऊन आलोय मी आता जे चालू आहेत कॅरेक्टर्स ते सोडून दुसरे. आता एक कॅरेक्टर तर गेलं ना आपलं न्यूझीलंडला, त्यामुळं मग परत ओल्ड कॅरेक्टर आणलेत. मी म्हटलं तुम्हाला काय दाखवून येतं, मलाच किती दिवस मागणार तुम्ही. तर आता आम्ही पोहोचू तिथे मग करू, पण तरी वेलकम करून घ्या तुम्ही. वेलकम वेलकम बॅक. वेलकम बॅक. येस. आणि ऍज युजल आम्ही नेहमीप्रमाणे कुठली तरी ट्रिप प्लॅन करतोय जी होणार नाही. अरे हा ना, होणार गॅरंटी होणार ना. मोहितचं एक काम झालं की होणार काहीच. चला तुम्ही बघत राहा. आता तिथे पोहोचल्यावर बोलू. बाय बाय. अक्षय पण येतो, सगळेच जण येतात. आदित्य सातपुते हे सेवन स्टुडिओचे सर्व यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. सकाळपासून घेतला नाही कारण श्री विशाल फाले यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. सोबत डायरेक्ट इव्हिनिंगचं फुटेज. तृप्ती राणे यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. लोकेशनला आहे. सानिका भोईटे घेताना ब्लॉग यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. पण आता ऋषी एंट्री वगैरे झाली. कटेकर ऋषी आपले या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. मोहित सूर्यवंशी आपले स्वागत. अक्षय अठारे आपले या ठिकाणी स्वागत. चुकलं लाव यार. भाऊ कदम आपले या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. सोमवंशी होते. अनावधानाने नजर चुकीने कोणाचा नाव उल्लेख राहण्याची शक्यता आहे. उपस्थित सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. मम्मी पप्पा नेहा ते पण आलेले आहेत. आखेची एंट्री चालू तिथं. आता सगळे एंट्री काढतात. म्हणलं मी काय काढू दुसरं. तिकडे किती जण काढतात बघा. मी काय वेगळा ब्लॉग घेणार. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या ठिकाणी नवरे मुलाची चिरंजीव आकाश या ठिकाणी एंट्री होती. आमचा आख्या नवरदेव झालाय. आकाश सचिन जाधव वेलकम टू द क्लब. बरोबर नाशिकच्या उद्यापासून बेड्या नाही आतापासून बेड्या. कन्या कसं वाटतं श्री प्रताप किसन परदेशी यांच्या आज काय नाही उद्यापासून माझं समजतंय ना. यांचा शुभ रात्री मी आकेला फोन केला होता काल. तुम्हाला सांगतो काय विषय झाला. ओके या ठिकाणी माझं लग्न आठवतं. मधल्या पॅसेज मध्ये उभे असणारे सर्व मित्रपरिवार सर्वांना विनंती आहे थोडंसं आपण स्थानापन्न व्हावं. मोहितचं पण होईल लवकरच.
मधल्या पॅसेंजरची उभी असलेली एंट्री होती. सूर्यवंशी नवरी मुलीची एंट्री होते. सर्वांना विनंती आहे, लहान मुलांची मध्ये मागत आहेत. अस्मिताची एंट्री होईल. विश्ल्या कुठे विश्ल्या? आपापल्या मम्म्या शोधा आणि तिथे जाऊन बनी पण आलेत ते पण. मी स्वतः बोलतो. मी कशाला मी बाहेर होतो. हा का? मी कशाला सूर्यवंशी नाव दिलं त्याचं. घोरपडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री केदारनाथ सोनवणे आपले या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आज सकाळपासून आलेला आहे. उपस्थित संभाजीनगरवरून राजे आलेले औद्योगिक आहेत. क्षेत्रातील बघा राजांचा आउटफिट एकदम राडा. उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी 2-3 वर्ष ह्याच्या पण लग्नाला जायचे काय आपल्याला? अरे नाही टाइम आहे आणखी. किती टाइम आहे भाई? साऊंड 5 वर्ष तरी आहे. बॅकग्राऊंड 5? 10%. भेटायला पाहिजे ना पुढे. नाही मग ह्याचं होऊ शकतं गाईज लग्न. तो चालला. कोणासोबत माहिती का गाईज? श्री सुदर्शनजी निगमेरे आपलं सॉरी स्वागत मला. आहे. चल मी येतो. आम्ही आलो नाव करेक्शन करून आलो. आता मी ब्लर दिसत असेल. ए बघ रे मी ब्लर दिसते का बघ. टॅप करतो मी ब्लर दिसत असेल तर. नाही ना. सो गाईज मोहित दिवस सोमवंशी घ्यायचा होता मला पण मोहित जाम तुझं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. बट घेऊ लवकरच. झालं. अरे हो झालं बरोबर. आदित्य सातपुते आपले या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. बाकीच्यांचं नाव चुकवायला विशाल भाऊ आपले स्वागत. सानिका गोल्डे अरे आपलाच माणूस घेतोय नावावरती. मोहित सोमवंशी अक्षय रोहित जाधव कुठे? हे आमच्या हर्षद जोमन साठी कोण मुलगी असेल सांगा. हे आमचा भाऊ याच्यासाठी कोण मुलगी असेल तर कमेंट करा जरा. त्याचा बायोडेटा पाठवतो मी तुम्हाला. हाईट बीट लंबी बिंबी सगळं. प्रॉपर्टी पण आहे. नवरी मुलीच्या मामांना विनंती 1 कोटी कॅश आहे बँक मध्ये. कृपया आपण 55 ला घ्यायचे राहिलेत. पासवर्ड माहितलंय. नाचलेलं फुटेज घेतलं नाही. बघू मला कोणाकडनं घेऊन टाकता आलं तर टाकतो. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. आपली टाळी हाच त्यांना आशीर्वाद. मंचावर काय इमोशनल झाला. या ठिकाणी चिरंजीव आकाश आणि अस्मिता दोघांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवर यायचंय. आणि सर्व मित्रांना विनंती आहे की कृपया मंच जेवढा शक्य होईल तेवढा जरा रिकामा ठेवायचा आहे. स्कीमर या संघटनेचे अध्यक्ष श्री रोहित जाधव यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. जाधव व परदेशी परिवार आपलं हार्दिक असं स्वागत करतात. लग्नाला सुरुवात करायची का? स्माइल करा. शुभमंगल सावधान. लवकरच कमिंग सून. गाईज मला ह्या ब्लॉग मध्ये हा प्रश्न पाहिजे की ऋषीचं लग्न कधी होईल आणि मोहितचं लग्न कधी होणार आहे? आता किती वय पाच की अजून किती व्हायचं? कंटेंट तिकडे गेला. तिकडे आमचं इकडे आमचं इकडे सावधान. मी ना सकाळपासून जाम झाला. आवाज वेगळा. बरं वाटत मला सगळं. नेहा नेहा कुठे गेली?
खाली बसला तर नेहा खाली बसली. कसा कॉन्शियस होते ना, कसा कॉन्शियस होते. हे तू बूट काय घेतले? अच्छा. सावधान. किती मनापासून बोलतात बघा बाबा, एकदम फुल पॉवर. एकदम सुरुवात केलं. सावधान 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 सावधान. बाबा सावधान. मम्मी आली का तुझी? पुढे चला मग, आम्हाला जरा काम आहे, आम्ही आलो जाऊन. मनातून घाबरलाय बरं का, तो दाखवत नाही तोंडा, मनातून घाबरलाय. हो 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 कळलं तुझी. हो हो आम्हाला उचलायचं त्याला. राहू दे नंतर. या आता या भेटायला या, शुभेच्छा द्या. चक्कर आली मागाशी. रंजना केळकर ताई, आपलंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जर चुकीने कोणाचं तरी नाव सांगू शकतं तरी आपण समजून घ्याल अशी अपेक्षा. फोटो घेऊया. लाईट्स वाले दादा जी व्हाईट लाईट आपली एलईडी लाईट घालून स्टेटवर मारलेली ती आपण जरा फोटोसाठी जरा खाली. थोडी इकडे या, थोडी इकडे या, थोडी या. दोघेजण कोणतरी इकडे या. तुझी बहीण पण इकडे. फॅमिली पण भेटल्या. तिच्या लग्नाला येत कधी? चालू आहे, चालू आहे, चालू आहे. यांना बोलवायचं जास्त सांगायचं नाही, आता नाही सांगायचं. लग्न झाल्यापासून दोघांना जेवायला बोलायचं. काही ना काहीतरी प्लॅन. स्वित्झर्लंडला जायचं. नको ना. हा
लग्नाचं बघ म्हणावं जरा. अहो काय बघ, मी काढला पण विषय भावा, मी काढला पण विषय. विचारलंच कस काय? मी नाही विचारलं, मी काढला विषय आता. ब्लॉग बंद करायला पाहिजे होता ना. तू वाटच बघत होता. आम्ही वाट बघतोय. हो लग्न चाललंय अख्यातून माझं लग्न लगेच मंगलाष्टक तरी होते. आम्ही वाटच बघतोय. मग ऋषाच्या लग्नाला पण जायचं आपल्याला. तुझ्या आधी त्यानंतर माझं. बस मी आलो भेटून. हा जाऊ जाऊ. चला नीचे. काय काय झालं? काही नाही काही मग अशी नाव घेतलेलं कसं वाटलं? वाईट वाईट वाटलं? एवढं हसत नव्हतं यार. आदित्य सगळ्यात जास्त मजा आली याला. आसुरी आनंद मिळाला. ब्लॉग कसा घेतोय काय माहिती नाही आता. मला थोडी माझी फॅमिली आलेली, मला एनर्जी मिळाली जरा. मी ब्लॉग घ्यायला लागलो मस्त. गेले पण ते आता गेले. आम्ही थांबले आता. फोटो चालू आहे अजून. फोटो काढायचे आता सगळ्यांसोबत एक एक फोटो आणणार आहे. यांच्यासोबत इकडून एक इकडून एक. मम्मी पप्पा आले त्यांच्यासोबत एक. कंटिन्यू फोटो येते. तुम्ही बघत येतोय. चला ना गाईज. चला चला चालेल ना गाईज. आले का? चला बाकी घेऊन टाकू. माहिती का विषय आहे ना? कोण बोलतोय माहिती का? अरे ओळखलं रे. मोकळं झालं का? 11 वाजून गेलेत आणि जाम भूक लागलेली आता. एव्हरीवन गॉन. आणि आता आम्हाला जेवण बघायचे लास्टला. बापरे. आता हा ब्लॉग कसा झाला असेल आय डोंट नो. मे बी बेस्टच झाला असेल. ठीक आहे बघू आता. जेवणाचा प्लॅन बघतोय कारण भूक लागली. आता जेवण वगैरे करून घेऊ मग जाऊ. आख्या पण अजून वरतीच येते काय फ्री झालं नाही अजून. तुम्ही बघत राहा ब्लॉग. कसा घेतला काय माहित नाही पण मी घेतलाय. आज मी ठरवलं मी घेणार. मी घेतला. हा तर गाईज आता 12:30 वाजले आहेत रात्री. मी घरी येऊन गेलोय. मी असं थोडंसं जाम झालो होतो आज पूर्ण. थोडं बरं पण नव्हतं दिवसभर त्यामुळं. आणि लग्नात ते उन्हामुळे मला जास्त त्रास झाला. सकाळी मी थोडं लेट पोचतो तिथे. किती वाजता मला वाटतं मी 1 वाजता वगैरे पोचलो असेल. त्यांचं 11:30 वगैरे त्यांचं होतं. मी 1 वाजता पोचलो. मग तिथनं पुढे मी 4-4:30पर्यंत होतो. तर इतकं डेंजर ऊन होतं तिथे. तर एकदम हे होऊन गेलं. तर ऑलरेडी मला बरं वाटत नव्हतं. त्यात उन्हामुळे अजून डेंजर झालं. मग मला तो ब्लॉग घेताच नाही आला बघा. मी सकाळी जाताना तर आम्ही घेतलं. जातानाचं तर मी ब्लॉग घेतला. पुढे मला इच्छाच झाली नाही कारण मी पूर्ण जाम होऊन गेलो. ऑलरेडी मला असं होत होतं. ऑलरेडी बरं वाटत नव्हतं आणि त्यात उन्हामुळे एकदम हे झालं. पण नंतर मग परत घरी आलो. 1 तास घरी आलो. कपडे बदलले. परत गेलो. मग काय मस्त नाचो बिचो केला. मे बी तुम्ही बाकी ब्लॉग्समध्ये बघितलं असेल. कारण मी ब्लॉग नंतर स्टार्ट केला घ्यायला. कारण जेव्हा थोडं नाचलो बिचलो मी जरा फ्रेश झालो. नाही तर तोपर्यंत इच्छाच होत नव्हती मला घ्यायची. बट जसं जमलाय मला तसं घेतलाय. जसं मी तुम्हाला बोललोय की मी ब्लॉग करतोय. कसे ना कसे कंटिन्यू टाकायचा मी प्रयत्न करेल. सो मी आत्ता हा ब्लॉग टाकून दिलाय. आणि अंकिता आपली ज्यावेळेस न्यूझीलंडला चालली होती त्यावेळेस पण एक ब्लॉग केला होता. तो पण मी ह्याच्यानंतर टाकेल. तो पण तुम्ही बघा. तो पण तुम्हाला खूप आवडेल. बाकी बनवतोय असंच सपोर्ट असंच प्रेम करत राहा. कारण बऱ्याच गोष्टी असतात. सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. त्यामुळे वेळ लागतो ब्लॉग्स वगैरे करायला. रिअली होप तुम्ही समजून घ्याल. बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.